ये जवळ काय सांगाल? नमस्कार, मी संस्कृती बालगुडे. मी हिट धुळे या मॅरेथॉनच्या इथे आहे आणि हा सीझन 2 आहे. मी असं ऐकलं होतं की मागच्या वर्षी 25,000पेक्षा जास्त एंट्रीज होते आणि मला कळतं आहे का, कारण का आत्ता 5:30ला सकाळी लोकांचा जो उत्साह आहे तो खूपच कौतुकास्पद आहे. कारण का मी स्वतः कधी मॅरेथॉनला पळालेले नाही इतक्या सकाळी उठून, तर त्यामुळे ज्यांनी हा उपक्रम राबवला आहे त्यांचंही खूप कौतुक. कारण का जशी त्यांची टॅगलाईन होती की आपण आपल्या आरोग्यासाठी धावूयात, तर मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट होऊ शकत नाही. आणि लोकांचा उत्साह बघता किंवा ज्या संख्येने आत्ता लोक इथे बाहेर आले आणि ज्या संख्येने ते पळत होते ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं. आणि बाकी काही नाही, सगळ्या स्पर्धकांना जे मॅरेथॉन ज्यांनी भागही घेतला आहे याच्यात, आता कोण जिंकेल आपल्याला माहिती नाही, पण ज्यांनी भागही घेतला त्यांचंही खूप कौतुक. आणि ज्यांनी फिट धुळे ही मॅरेथॉन आयोजित केली त्यांचंही खूप कौतुक. ऑल द बेस्ट. थँक्यू. हो, काय सांगाल? मॅरेथॉनला आज आपण सकाळी पहाटे उपस्थिती दर्शवली, काय सांगाल? देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी खेलेगा इंडिया तो जीतेगा इंडिया अशा प्रकारचं एक स्लोगन दिलं होतं. मागच्या एशियाड गेममध्ये 100च्या वर पदक आपण जिंकलो आणि मग देशामध्ये क्रीडा संदर्भात, आरोग्यासंदर्भात एक जागृतीचं वातावरण आहे. आपण पाहिलं की दिल्ली, मुंबई इथे मॅरेथॉन स्पर्धा होत असते, पण धुळ्यामध्ये सुद्धा सलग दुसऱ्यांदा मॅरेथॉन स्पर्धा झाली. पूर्ण देशभरातनं आयकन याच्यामध्ये आले आणि किमान 15,000 ते 20,000 लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालेत. पोलीस विभागाच्या माध्यमातून ही मॅरेथॉन स्पर्धा ठेवण्यात आली. त्याच्यामध्ये बंधुभाव, सलोखा आणि समन्वय हा सुद्धा त्याच्या माध्यमातून हेतू होता. मी आमच्या तमाम प्रशासनाच्या वतीने, महाराष्ट्र सरकारच्या वतीने धुळे पोलीस दलाचं मनापासून अभिनंदन करतो. असा एक चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आणि तोही यशस्वी झाला आहे. माझी अशी अपेक्षा आहे की अनेक वर्ष ही स्पर्धा पुढच्या काळात चालू राहील.